ह्याला उपाय आहे. बिग बुकमधील दुसऱ्या प्रकरणाचं वाचन. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या आम्हा लोकांना बिल इतकंच एकेकाळी निराश झालेले हजारो स्त्री पुरुष माहीत आहेत. त्यांच्यापैकी बहुतेक लोक नीट मार्गावर आलेले आहेत. मद्याचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे. आम्ही सर्वसाधारण अमेरिकन लोक आहोत. या देशातील सर्व थरातील आणि अनेकविध व्यवसायातील लोक आमच्यामध्ये आहेत. अनेक राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांचे प्रतिनिधित्व आम्ही करतो. साधारणपणे आम्ही मिळून वागणारे लोक नव्हेत, पण आमच्यामध्ये जे बंधुत्व आणि मैत्री नांदते ते अवर्णनीय तसेच आश्चर्यकारक आहे. आम्ही अशा एका प्रचंड आगबोटीचे उतारी आहोत की जिच्या विध्वंसातून बचावलेल्या उतारूंमध्ये लहानपणापासून मोठ्यांपर्यंत साथ देण्याची वृत्ती, आनंदीपणा आणि लोकशाहीवादी प्रवृत्ती या मुरलेल्या दिसून येतात. महान आपत्तीतून वाचल्याबद्दलचा आमचा आनंद व कृतज्ञता मात्र जीवनाच्या व्यवहारात गुंतून गेल्यानंतरही कमी होत नाही. आम्हाला घट्ट जोडणारा दुवा आहे तो हा की सर्वांनाच भेडसावणाऱ्या संकटातून आपण एकमेकांना साथ देत बाहेर पडलो आहोत. ही जाणीव आम्ही कधीही विसरू शकत नाही. पण तेवढ्यानेही आम्ही एकमेकांशी कायमचे जोडले जाऊ शकणार नव्हतो जे आज आम्ही जोडले गेलो आहोत. आमच्यापैकी प्रत्येकात जे एक प्रचंड सत्य प्रकट झाले आहे ते हे की आम्ही सर्वांना उपयोगी अशी उपाययोजना शोधून काढली आहे. व्यसनातून मुक्त होण्यासाठी आम्ही जो मार्ग शोधला आहे त्याबद्दल आमचं निर्विवाद एकमत आहे आणि त्या एकमताच्या आधारावर आम्ही बंधुभावाने एकरूप होणारी कृती करू शकतो. अतिमद्यपानाच्या यातना भोगणाऱ्या सर्व लोकांसाठी या पुस्तकाच्या रूपाने हाच एक आशेचा संदेश दिला जात आहे. या प्रकारचा आजारीपणा आणि अतिमद्यपान आजारीपणा आहे हे आम्ही मान्य केलं आहे. आमच्यापैकी ज्या लोकांना जडला आहे त्यांना दुसऱ्या कोणत्याही मानवी आजाराशी त्याची तुलना करता येणार नाही. एखाद्या माणसाला कॅन्सर झाला तर सर्वांनाच त्याच्याबद्दल वाईट वाटतं आणि कोणीही त्याच्यावर रागवत नाही किंवा दुखावला जात नाही. पण अतिमद्यपानापासून येणाऱ्या आजारपणाचं तसं नाही आहे, कारण त्यामुळे जीवनातील मोलाच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा सर्वनाश होतो. वेदना भोगणाऱ्या व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित अशी सर्व जीवने त्यात गुंडाळली जातात. त्या आजारीपणाबरोबर गैरसमज, भीषण द्वेष, आर्थिक असमर्थता, चिडलेले मित्र आणि मालक, निरपराध मुलांची हताश जीवने, दुःखी पत्नी, आई, बाप अशी अनेक दुश्चिन्ह उद्भवतात. ही यादी कितीतरी प्रमाणात वाढवता येणं शक्य आहे. आम्हाला एवढीच आशा आहे की अशा रीतीने ज्यांचा संबंध आलेला असेल किंवा येण्याची शक्यता आहे त्यांनी या ग्रंथामुळे जसे ज्ञान होईल तसे समाधानही लाभेल असे अनेक लोक आहेत. आमच्याशी संपर्क असणाऱ्या अत्यंत कर्तबगार मानसशास्त्रज्ञांना काही वेळा असं आढळून आलं की कुठलाही आडपडदा न ठेवता आपल्या परिस्थितीबद्दल चर्चा करण्याच्या दृष्टीने मद्यपानाला प्रवृत्त करणे त्यांनाही शक्य होत नाही. आश्चर्य म्हणजे पत्नी, आईबाप आणि जिव्हाळ्याचे मित्र यांना बहुशा आमच्याशी संबंध प्रस्थापित करणं जड जातं. मानसशास्त्रज्ञ डॉक्टर यांच्यापेक्षाही या नातलगांची आमच्याकडून जास्त उपेक्षा केली जाते. पण पूर्वाश्रमीच्या ज्या मद्यप्याला ही उपाययोजना सापडली आहे व स्वतःबद्दलच्या सर्व गोष्टींची त्याला इत्थंभूत माहिती आहे त्याला सर्वसाधारणपणे काही तासांच्या आत दुसऱ्या मद्यप्याचा संपूर्ण विश्वास संपादन करता येतो. अशी परस्पर समजूत प्रस्थापित झाल्याशिवाय काहीही साध्य होणं शक्य नसतं. असा संपर्क साधणाऱ्या माणसाला तशाच प्रकारच्या अडचणी आल्या. आपण काय बोलत आहोत याची त्याला कल्पना आहे. त्याच्या पुरेपूर आविर्भावावरूनच या इसमाकडे खराखुरा तोडगा आहे अशी शक्यता प्रकट होते. त्याच्याकडे पावित्र्याचा दंभ नाही. त्याची वृत्ती उपयोगी पडण्याची, कळकळ व्यक्त करणारी आहे आणि त्या संपर्कासाठी काही पैसे लागत नाहीत.
उपाययोजना करावी लागत नाही, कोणाला संतुष्ट करावं लागत नाही, कोणतीही व्याख्याने ऐकण्याची सक्ती होत नाही. या सर्व वस्तुस्थितीचा आलेख आम्हाला अत्यंत परिणामकारक आढळून आलेला आहे. अशा रीतीने संपर्क साधल्यानंतरही अनेक लोक आपली अंथरुणे सोडून पुन्हा क्रियाशील होतात. आमच्यापैकी कोणीही हे कार्य आपला व्यवसाय म्हणून करत नाही, किंवा तसं केलं तर त्या कार्याची परिणामकता वाढेल असंही आम्ही समजत नाही. आम्हाला असं वाटतं की मद्यपान थांबवणं ही फक्त सुरुवात आहे. आमच्या तत्वांचं अधिकतर महत्त्वाचं दिग्दर्शन आपल्याला घरी, व्यवसायात आणि कार्यक्षेत्रात प्रकट करावयाचे असतं. यापुढे आम्ही ज्या प्रकारच्या प्रयत्नांचं वर्णन करणार आहोत त्यातच आम्हाला उपलब्ध होणारा वेळ आम्ही सर्वजण खर्च करतो. आमच्यापैकी काही भाग्यवान लोकांची मात्र अशी परिस्थिती असते की ते या कार्याला आपला सारा वेळ देऊ शकतात. ज्या मार्गाने आम्ही जात आहोत तोच क्रम आम्ही चालू ठेवला तर बरेचसे चांगले घडून येईल यात शंका नाही. पण त्याने मूळ प्रश्नाचा पृष्ठभागही खरवडला जाणार नाही. आमच्यापैकी जे लोक मोठ्या शहरांमध्ये राहतात त्यांच्या डोळ्यादेखत शेकडो लोक दररोज कोसळून पडत असतात आणि अंधारात विलीन होत जातात. त्याचा त्यांच्यावर मानसिक परिणाम होणं साहजिक आहे. आम्हाला जी संधी उपभोगायला मिळाली आहे त्याचा त्यांच्यापैकी कोणाला फायदा झाला असता तर अनेक लोक सुधारू शकले असते. आता फायदा त्यांना कसा मिळवून देता येईल? आम्ही त्याचा विचार करून आम्हाला जसा दिसतो तसा या प्रश्नांचा विचार करणारा एक निनावी ग्रंथ प्रकाशित करण्याचं ठरवलं आहे. या कामी आमचे सर्वांचे ज्ञान व अनुभव आम्ही उपयोगात आणून मद्यपानाची समस्या ज्यांच्यापुढे उभी आहे त्या सर्वांना यातून एक उपयुक्त कार्यक्रम उपलब्ध होऊ शकेल या प्रश्नाच्या बाबतीत वैद्यकीय, मनोवैज्ञानिक, सामाजिक आणि धार्मिक बाजूंनी खुली चर्चा होणं आवश्यक आहे. या सर्व बाजू त्यांचं स्वरूप लक्षात घेता वादग्रस्त आहेत याची आम्हाला जाणीव आहे. वाद व मतभेद यांना वाव न मिळता पुस्तक लिहिलं गेलं तर आम्हाला अतिशय आनंद होईल. ते उद्दिष्ट साध्य करण्याचा आम्ही काटेकोर प्रयत्न करू. आमच्यापैकी बहुतेकांची अशी भावना आहे की दुसऱ्यांच्या उणीवा, दृष्टिकोन यांच्याबद्दल सहिष्णुता धारण करणं आणि त्यांच्या मतांबद्दल आदर बाळगणं यातूनच आम्ही इतरांना अधिक उपयुक्त होऊ. पूर्वाश्रमीचे अतिमद्यपी म्हणून आमची जीवने इतरांच्याबद्दल आम्ही जो सतत विचार करू आणि त्यांच्या मदतीला ज्या प्रमाणात धावत जाऊ त्यावरच अवलंबून आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मद्यपानामुळे आम्ही सर्व इतके आजारी का झालो? आता तुम्हाला शोध घेण्याची निसंशय उत्सुकता लागली असेल की तज्ज्ञांचं मत सर्वस्वी विरुद्ध पडले असतानाही मनाच्या आणि शरीराच्या निराशाजनक अवस्थेतून आम्ही कसे आणि का बाहेर पडलो. तुम्ही स्वतः अतिमद्यपी असून मद्यावर मात करण्याची तुमची खरोखरच इच्छा असेल तर तुमच्या मनात आधीच प्रश्न उभा राहिला असेल की मला काय केलं पाहिजे. अशा प्रकारच्या प्रश्नांची निसंदिग्धपणे उत्तर देणं हे या ग्रंथाचं उद्दिष्ट आहे. आम्ही काय केलं हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याबद्दल सविस्तर चर्चा करण्यापूर्वी आमच्या समोर उभ्या राहणाऱ्या काही प्रश्नांना थोडक्यात परामर्श घेणं बरं असं आम्हाला वाटतं. अनेक वेळा अनेक लोकांनी आम्हाला म्हटलं आहे, मद्य घेणं न घेणं हे मी स्वतः वेळोवेळी ठरवलेलं आहे. मग तो असं का करू शकत नाही? सद्गृहस्थासारखे तू मद्य का घेत नाहीस? किंवा मग सोडूनच दे. त्या माणसाला मद्यावर ताबा ठेवता येत नाही. तुम्ही बियर किंवा वाईन का नाही घेत? बेभान करणारे मद्य सोडून द्या. त्यांची इच्छाशक्ती दुबळी असावी. त्याला हवे असेल तर तो थांबू शकतो. किती गोड मुलगी आहे ती. मला वाटते तो तिच्यासाठी मद्यपान सोडून देईल. डॉक्टराने आणि त्याला सांगितले आहे की त्याने कधीही मद्यपान घेतले तर त्याचा अंत ओढवेल. पण तरीसुद्धा तो झिंगलेलाच आहे. आता ही सर्व वरील वाक्य आपल्या कानी पडणारी नेहमीची मतं आहेत. त्यांच्या मुळाशी अज्ञान आणि गैरसमजाचं एक जगच आहे म्हणा ना. आमच्यापेक्षा
अगदी वेगळ्या असणाऱ्या या प्रतिक्रिया आहेत. मर्यादित मद्यपान करणाऱ्या लोकांना कारणापरत्वे मद्य सोडता येतं. वाटले तर ते घेऊ शकतात आणि सोडूही शकतात. त्यानंतर अतिमद्यपान करणाऱ्या लोकांचा एक वर्ग असतो. त्याला इतकी सवय लागू शकते की ज्यामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तो हळूहळू दुर्बल होऊ शकतो. त्यातून तो मृत्यूही ओढवून घेऊ शकतो. पुरेसे सबळ कारण, आजारीपणा, प्रेमात सापडणं, वातावरणातील बदल, डॉक्टरांचा इशारा, वाटलं तर हा माणूसही कदाचित मद्य सोडू शकतो किंवा मर्यादित करू शकतो. पण तसं करणं त्याला कठीण असतं, तसंच त्रासाचंही होतं आणि काही वेळेला वैद्यकीय देखरेख असण्याची त्याला गरज भासू शकते. पण मद्यासक्ताचं काय? मद्यासक्त आणि व्यसनाधीन झालेल्या माणसाचं काय? मर्यादित मद्यपान करणारा म्हणून त्यानं सुरुवात केलेली असते. सतत मद्य तो घेईल किंवा न घेईल, पण मद्यपानाच्या त्याच्या जीवनात कधीतरी अशी अवस्था येते की जेव्हा मद्य घ्यावयाला लागल्यानंतर मद्य रिचवण्याच्या बाबतीत त्याचा ताबा सुटू लागतो. तुम्हाला कोड्यात घालणारा हा माणूस आहे. विशेषतः त्याची विवेकशून्यता, मद्याचा आस्वाद घेताना तो आचरट, अनाकलनीय शोकपर्यवयी गोष्ट करतो. तो खराखुरा जेकिल आणि मिस्टर हाईड आहे. सावधपणे बेहोश असा तो क्वचितच असतो. पागलपणाचेच बहुशः त्याचं मद्यपान असतं. मद्यपान करताना त्याच्या सर्वसाधारण प्रवृत्ती लुप्तच झालेल्या दिसून येतात. जगातील स्फुरणीय असा तो माणूस असू शकेल, तथापि एकदा त्याला मद्य घेऊ द्या, मग तो अनेक वेळा घृणा आणण्या इतका आणि धोकादायक होण्या इतकाही समाजविरोधी माणूस बनू शकतो. अगदी अयोग्य वेळी, विशेषतः काही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे, मोठी महत्त्वाची भेट व्हायची आहे, अशा वेळी तरी होण्याची तो करामत करीत असतो. बऱ्याच वेळा तो पूर्णपणे सावध, विचारी, समतोल आढळून येतो, पण फक्त मद्याखेरीज इतर सर्व विषयांबद्दल. दारूबद्दल मात्र तो कल्पनातीत अप्रामाणिक आणि स्वार्थी दिसून येतो. अनेक वेळेला खास पात्रता, कौशल्य आणि कार्यक्षमता दाखवतो आणि उत्तेजक असं भविष्य त्याच्यापुढे उभं असतं. आपल्या अंगचे गुण, आपल्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी उज्ज्वल यशाचे मनोरे रचण्यात तो खर्च करतो आणि नंतर आकस्मिकपणे हे सारे डोलारे तो कोसळूनही पाडतो, केवळ बेभान करणाऱ्या मद्यपानातूनच. हाच तो माणूस जो बेहोश होऊन निद्राधीन होतो आणि त्याच वेळी वाटतं की त्याची झोप कोणी बिघडवू शकणार नाही. तथापि ऐन पहाटे तो रात्रीच्या बाटलीचा शोध घेण्यात मशगूल होतो. शक्य झालं तर त्याने घरभर कुठेतरी मद्याच्या बाटल्या लपून ठेवलेल्या असण्याचा दाट संभव असतो. तो अशासाठी की बाटल्यांचा सारा साठा कोणी हस्तगत करू नये म्हणून. त्याची परिस्थिती बिकट झाली आहे की आपल्या चित्तवृत्ती स्थिर ठेवून कामावर जाण्यासाठी तो मद्य आणि गुंगीच्या गोळ्या यांचा संयोग घडवून आणण्याची क्लुप्ती रचतो. त्यानंतर असा एक दिवस उगवतो की जेव्हा त्याच्या सारा विवेक नष्ट होतो आणि तो मद्याच्या सर्वस्वी अधीन होतो. मग तो डॉक्टरकडे जातो, जो त्याला मॉर्फिन किंवा कोणत्या तरी गुंगीच्या गोळ्या देतो. त्यातून त्याला सावधपणा येतोच असं नाही. त्याच्यावर हॉस्पिटल वा विश्रामधामाचा आश्रय घेण्याची वेळ ही येतेच. खऱ्याखुऱ्या मद्यासक्त व्यसनाधीन व्यक्तीचं हे सर्वांगीण चित्र नव्हे, कारण आमच्या वागणुकीच्या पद्धती एकसारख्या नसतात. पण या वर्णनातून त्याची ओळख पटायला हरकत नाही. तो असा का वागतो? शेकडो अनुभवांनी जर त्याची खात्री पटली आहे की एकच प्यालातून पुन्हा एकदा नामुष्की आणि तिच्यासह येणारे दुःख आणि अपमान यांनाच तोंड द्यावे लागणार आहे, तर तो एकच प्याला तो घशात का घालतो? साध्यासुध्या पेयावर समाधान का मानत नाही? तो मद्यपान थांबू का शकत नाही? इतर प्रश्नांच्या बाबतीत जो साधारण शहाणपणा आणि इच्छाशक्तीचा प्रभाव तो काही वेळेला प्रकट करत असतो, तो दारूच्या बाबतीत त्याला का दाखवता येत नाही? कदाचित या प्रश्नांना
पूर्ण उत्तर कधीच देता येणार नाही. मद्यासक्त सर्वसाधारण लोकांपेक्षा वेगळी प्रतिक्रिया का व्यक्त करतो याबद्दल भिन्न भिन्न मतं प्रचलित आहेत. आम्हाला हे कळत नाही की एकदा एका बिंदूपर्यंत पोहोचल्यानंतर ह्या मद्यासक्तासाठी काही करता येणं शक्य होत नाही. या कोड्याचे आमच्यापाशी उत्तर नाही. आम्हाला हे माहीत आहे की मद्यासक्त जेव्हा मद्यापासून अलिप्त राहतो आणि जे महिने आणि काही वर्ष त्याला तसं करता येतं तेव्हा त्याची प्रतिक्रिया सर्वसाधारण माणसासारखी असते. आमची या बाबतीतली खात्री आहे की एकदा त्याने आपल्या शरीर यंत्रणेमध्ये कोणतेही मद्य घेतले की त्याला शारीरिक व मानसिक अशा दोन्ही दृष्टीने काहीतरी घडतं की ज्यामुळे त्याला मद्यपान बंद करणं जवळजवळ अशक्यप्राय होतं. कोणत्याही मद्यासक्ताचा अनुभव त्याला भरपूर पुष्टी देऊ शकेल. आपल्या मित्राने पहिल्या प्याला न घेता दुर्दैवाच्या भयानक चक्राला गती दिली नाही तर ही अनुमाने केवळ पुस्तकी ठरतील आणि त्यांना काही महत्त्वही राहणार नाही. म्हणून मद्यासक्ताचा मुख्य प्रश्न त्याच्या शरीरापेक्षा त्याच्या मनातच केंद्रित झालेला असतो. तुम्ही त्याला विचारलं की निर्वाणीच्या टप्प्याकडे तू पाऊल का टाकलं व तो तुम्हाला 1000 कारणं सादर करेल. आपला गुन्हा लपवण्यासाठी काही वेळा या सबबींमध्ये काहीसे तथ्यही असते. पण मद्यासक्ताच्या व्यसनातून जो सर्वनाश घडून येत असतो त्याच्याकडे लक्ष दिलं तर यापैकी कोणत्याही सबबीला अर्थच उरत नाही. त्या सबबी या डोके दुखत आहे म्हणून ते दुःख भासू नये यासाठी हातोड्याच्या ठोक्याने डोके बदल करून टाकणाऱ्या व्यक्तीच्या तत्त्वज्ञानाचीच आठवण करून देणाऱ्या आहेत. या अर्थशून्य युक्तिवादाकडे मद्यासक्ताचे तुम्ही लक्ष वेधलं तर तो हसून तरी वेळ मारून नेईल किंवा चिडून तुमच्याशी बोलणं बंद करून टाकेल. केव्हा तरी एखाद्या वेळी तो सत्यही सांगेल आणि आश्चर्य म्हणजे ते सत्य बहुशा असं असेल की एकच प्याला त्याने हाती का घेतला याची तुमच्याप्रमाणे त्याला कल्पना नाही. काही मद्यपाशी काही सबबी असतात ज्यांनी त्यांचं काही काळ समाधान होत असतं, पण मनोमनी आपण असे का वागतो हे त्याला समजत नाही. एकदा या रोगाने त्याच्यावर जबरदस्त प्रभाव टाकला की त्याची मती कुंठित होते. त्यांच्यामध्ये एकच आशा असते की कसं तरी केव्हा तरी ह्या मोहापासून आपण मुक्त होऊ. पण बहुशः त्याला संशय वाटत असतो की आपल्या घटका भरलेल्या आहेत. हे किती खरं आहे याची फारच थोड्यांना जाणीव असते. मद्यासक्तांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना मनातून वाटतं की मद्यपी विकृत आहेत, पण ते आशेने त्या दिवसाची वाट पाहत असतात की जेव्हा यातना भोगणारा हा मद्यपी आपल्या गुंगीतून बाहेर पडून स्वतःच्या इच्छाशक्तीचा प्रभाव पाडेल. दुःखदायक सत्य असतं ते हे की मद्यासक्ताच्या बाबतीत हा भाग्याचा दिवस उजाडणारच नसतो. त्याच्या स्वतःवरील ताबा नाहीसाच झालेला असतो. प्रत्येक मद्यासक्त मद्यपानामध्ये एका विशिष्ट वेळेला अशा अवस्थेला पोचतो की जेव्हा मद्यबंदीची अत्यंत प्रभावी इच्छाही ठरते. ही दुःखपर्यवसायी अवस्था प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत संशय निर्माण होण्यापूर्वी कितीतरी आधीच निर्माण झालेली असते. वस्तुस्थिती अशी आहे की बहुतेक मद्यासक्तांची काही अज्ञात राहिलेल्या कारणांसाठी मद्याबद्दल निवड करण्याची शक्तीच नाहीशी झालेली असते. यावेळी आमची ही तथाकथित इच्छाशक्ती जवळजवळ नाहीशीच होते. विशिष्ट वेळ आम्हाला महिन्यापूर्वीच नव्हे तर आठवड्यापूर्वीसुद्धा आपण भोगलेल्या दुःखांची, सहन केलेल्या विटंबनेची मनोमनी प्रभावीपणे आठवणही करता येत नाही. पहिल्या एकच प्याल्याच्या बाबतीत आम्ही बचाव करण्याच्या परिस्थितीतही नसतो. नुसता बिअरचा एक प्याला घेतल्याने जे परिणाम घडून येतात त्यांचा विचार मनात आला असता तरी आम्हाला दहशत बसू शकली असती. पण तो विचारसुद्धा आमच्या मनात येत नाही. कधी काळी हे विचार आले तरी ते वरवरचे असतात आणि त्यांना जोड मिळते ती या
फाटक्या कल्पनेची की यावेळी आम्ही इतर लोकांप्रमाणे मद्याचा समाचार घेऊ. कोणत्याही प्रकारच्या बचावाला आम्हाला आधारच राहत नाही. जळत्या स्टोव्हवर हात ठेवला तर आपण भाजले जातो या प्रकारच्या जाणीवेचा संपूर्ण अभाव हा आमच्या असहाय्यतेतला द्योतक असतो. मद्यासक्त इसम सहजपणे आपल्याशी म्हणू शकतो, यावेळी तरी मला त्याची धग लागणार नाही. मग काय हरकत आहे? किंवा तो विचारच करीत नाही. कित्येक वेळा तरी अशा बेदरकारपणे आम्ही मद्य घ्यावयाला लागलो असू आणि तिसऱ्या किंवा चौथ्या घोटानंतर टेबल ठोठावत स्वतःशी उद्गार काढले असतील, अरे देवा, ही सुरुवात तरी मी पुन्हा कशी केली? कोण जाणे. त्याच्या जोडीला लगेच हा विचार आलाच म्हणा, ठीक आहे, मी 6वा प्याला फस्त केल्यानंतर थांबेन. किंवा त्याहीपेक्षा निर्वाणीचा विचार येतो, जाऊ द्या, आता विचार करून काय उपयोग आहे. या प्रकारच्या विचारसरणीने मद्यासक्त प्रवृत्तीच्या व्यक्तीला पूर्णपणे घेरले की तो मानवी सहाय्याच्या पलीकडे गेला म्हणून समजायला पाहिजे. त्यानंतर त्याला कोंडून ठेवण्यात आलं नाही तर तो मृत्युमुखी पडेल किंवा कायमचा वेडा तरी होईल. ह्या भीषण आणि विकृत सत्याची इतिहासात लक्षावधी मद्यासक्तांनी पुष्टी दिलेली आहे. परमेश्वरच तारक ठरला नसता तर आणखी कित्येक लक्षावधी लोकांना याहीपेक्षा अधिक हृदयद्रावक प्रसंगांना तोंड द्यावं लागलं असतं. खरोखरच कित्येक लोकांना मद्यपान थांबवायचं आहे, पण त्यांना ते थांबविता येत नाहीये. मग यावर काही उपाय नाही काय? आम्ही म्हणतो आहे. या परिस्थितीवर तोडगा आहे. हा तोडगा आहे आत्मसंशोधनाचा, आपल्या अभिमान, गर्व यांचे परिहरण करून घेण्याचा, आपल्या उणिवांची कबुली देण्याचा. मद्यासक्ती नाहीशी करण्यासाठी या प्रकरणाच्या विचारमंथनाची आवश्यकताच आहे. एवढं खरं की आमच्यापैकी बहुतेकांना या मार्गक्रमणाबद्दल लगेच आस्था वाटलेली नाही. पण आम्ही पाहिलं की इतरांच्या बाबतीत तो मार्ग यशस्वी ठरलेला आहे आणि आम्हाला हेही कळून आलं होतं की आम्ही हे नवीन जीवन जगत होतो ते निराशेचे, वैफल्याचे जीवन होते. म्हणून आम्ही जे जीवन जगत होतो ते निराशेचे, वैफल्याचे जीवन होते. म्हणून ज्या लोकांच्या बाबतीत हा प्रश्न सुटला होता त्यांनी आमच्यापाशी संपर्क साधल्यानंतर आमच्या पायाशी जी साधीसुधी आध्यात्मिक उपकरणे येऊन पडली होती ती उचलून घेण्याशिवाय आमच्या पुढे पर्यायच राहिला नव्हता. त्या प्रयोगानंतर आम्हाला जणू स्वर्गाचा लाभ झाला आहे आणि आम्हाला स्वप्नातही आले नसेल अशा उच्चस्तरीय अवकाशात आम्हाला स्वैर संचारही केल्यासारखं वाटू लागलं आहे. महान सत्य आहे ते हे आणि दुसरं काही नाही. सखोल आणि परिणामकारक आध्यात्मिक अनुभव आमच्या वाट्याला आले आहेत आणि त्यांनी जीवनाबद्दल, स्वजनांबद्दल आणि परमेश्वराच्या विश्वासाबद्दल आमच्या साऱ्या दृष्टिकोनात क्रांतिकारक बदल घडवून आणलेला आहे. आमच्या जीवनातील आमची मध्यवर्ती वस्तुस्थिती जर कोणती असेल तर ती ही की आमच्या हृदयात आमच्या निर्मात्याने प्रवेश केलेला आहे, याबद्दल संशयच राहिलेला नाही. सृष्टीचा हा निर्माता आमच्या हृदयात ज्या रीतीने वास करीत आहे तो एक चमत्कारच आहे. आम्हाला स्वतःला ज्या गोष्टी कदापिही करता आल्या नाहीत त्या साध्य करण्याची त्याने सुरुवात केलेली आहे. आम्ही होतो त्याप्रमाणे तुम्ही जर मद्यासक्त झाला असाल तर आमची अशी श्रद्धा आहे की तुमच्यापुढे एकच मार्ग खुला आहे. आम्ही अशा अवस्थेत होतो की जिथे जीवन हे अशक्यप्राय झालेलं होतं आणि आम्ही अशा वातावरणात जाऊन पोचलो असलो की जेथून मानवी सहाय्याने परत येता येणं शक्य झालेलं नाही. तर आमच्यापुढे 2च पर्याय उभे राहिले असते. एक, आपल्या असह्य परिस्थितीची जाणीव शक्य तितकी पुसून टाकण्यासाठी अखेरपर्यंत मद्याचा आश्रय घेणं आणि 2, आध्यात्मिक सहाय्याचं पाठबळ मिळवणं. आम्ही दुसरा मार्ग पत्करला कारण आम्हाला तोच प्रामाणिकपणाचा मार्ग वाटला आणि त्यासाठी प्रयत्न करायला आम्ही तयार झालो. एका विशिष्ट अमेरिकन व्यावसायिकाकडे कर्तबगारी, अक्कलहुशारी आणि सच्चारित्र्य होतं. अनेक वर्ष तो एका सॅनिटोरियममधून दुसऱ्या सॅनिटोरियममध्ये धडपडत असे.
त्याने प्रख्यात अमेरिकन मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला होता. त्यानंतर तो युरोपला गेला होता आणि एका विख्यात डॉक्टरांचा म्हणजे डॉक्टर कार्ल युंग मनोवैज्ञानिक औषधोपचार त्याने सुरू केला होता. अनुभवाने तो संशयात्मा झाला असला तरी त्याने हे उपचार असाधारण आत्मविश्वासाने संपवले. त्याची शारीरिक आणि मानसिक अवस्था फार चांगली झाली. त्याशिवाय त्याला असं वाटू लागलं की आपल्या मनाचे अंतर्गत व्यापार आणि त्यांचे अंतस्थ स्रोत यांचे त्याला इतकं अचूक ज्ञान झालं आहे की मद्यपानात त्याची पुन्हा अधोगती होणं अशक्य आहे. तथापि थोड्याच काळात तो मद्यपान करून बेहोश झाला. त्याहीपेक्षा आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आपला हा अधःपात का झाला ह्याचा त्याला समाधानकारक खुलासाही स्वतःला देता आला नाही. म्हणून तो पुन्हा डॉक्टरांकडे गेला आणि त्याने डॉक्टरांना सडेतोड प्रश्न केला की आपण मद्याकडे पुन्हा का वळलो. त्याला विशेषतः स्वतःवर ताबा प्रस्थापित करायचा होता. इतर प्रश्नांच्या बाबतीत तो समतोल तसाच तर्कशुद्ध दिसून येत होता. पण मद्यावर मात्र त्याला ताबा आणि समतोलपणा ठेवता येईना. असं का? त्याने डॉक्टरांना खरेखुरं कारण सांगण्याची विनवणी केली आणि त्याला जे मिळालं डॉक्टरांच्या निष्कर्षाप्रमाणे त्याची परिस्थिती सर्वस्वी निराशाजनक होती. त्याला कधीही समाजातील पूर्वीचं स्थान संपादन करता येणार नाही. दीर्घकाळ जगायचं असेल तर त्याला स्वतःला कोंडूनच घ्यावं लागेल किंवा एखादा रखवालदार संरक्षणासाठी ठेवावा लागेल. एका श्रेष्ठ डॉक्टरचं हे मत होतं. पण हा इसम अद्यापि जिवंत आहे आणि तो खुलेपणाने जगत आहे. त्याला रखवालदाराची गरज नाही, त्याचप्रमाणे तो बंदिस्तही नाही. या पृथ्वीतलावर इतर स्वतंत्र लोक संचार करतात त्याप्रमाणे त्यालाही कुठला अडथळा न येता संचार करता येईल. अर्थात विशिष्ट साधी जीवनपद्धती त्याने आत्मसात करणं मात्र आवश्यक आहे. आमच्या मद्यासक्त वाचकांना वाटेल की आध्यात्मिक सहाय्याशिवाय त्यांना जीवन कंठता येईल. आमच्या मित्राचे डॉक्टरांशी जे बाकीचे संभाषण झाले ते आम्हाला सांगू द्या. डॉक्टरांनी म्हटलं की सवयबद्ध मद्यासक्त व्यक्तीचे तुझं मन आहे. तुझ्या मनाची जी अवस्था आहे ती असणाऱ्या कोणत्याही मद्यासक्ताला मी आजवर सुधारलेलं पाहिलेलं नाही. ते ऐकताच आमच्या मित्राला वाटलं की नरकाचे दरवाजे प्रचंड आवाज करून आपल्या विरुद्ध बंद होत आहेत. त्याने डॉक्टरांना प्रश्न केला, याला अपवाद नाही आहे का? होय, डॉक्टर म्हणाले, अपवाद आहे. पूर्वापार काळापासून तुझ्यासारख्या अवस्थेतील लोकांच्या बाबतीत अपवाद आढळून आलेले आहेत. कधी कधी ठिकठिकाणी मद्यासक्त लोकांना, ज्यांना मूलगामी आध्यात्मिक अनुभव म्हणतात, ते अनुभव प्राप्त झालेले आहेत. माझ्या दृष्टीने हे प्रकार अभूतपूर्व होते. हे अनुभव एक भावनिक स्थिती काढून टाकून तिच्या जागी दुसरी भावनिक अवस्था बसवणाऱ्या स्वरूपाचे दिसतात. एकेकाळी या लोकांच्या जीवनातील मार्गदर्शन शक्ती असणाऱ्या कल्पना, भावना आणि दृष्टिकोन हे आकस्मिकपणे एका बाजूला फेकले जातात आणि सर्वस्वी नवीन प्रकारच्या मनोकल्पना आणि हेतू त्यांच्यावर प्रभाव गाजवू लागतात. खरं सांगायचं तर अशा प्रकारची भावनात्मक पुनर्रचना तुझ्यामध्ये घडवून आणण्याचा माझा प्रयत्न चाललेला होता. ज्या पद्धती मी उपयोगात आणल्या त्या बऱ्याच लोकांच्या बाबतीत यशस्वी झाल्या, पण तुझ्यासारख्या मद्यासक्त व्यक्तीच्या बाबतीत मात्र मी कधीच यशस्वी झालेलो नाही. स्पष्टीकरणासाठी परिशिष्ट 2 पहा. हे ऐकताच आमच्या मित्राला काहीसं हायसं वाटलं, कारण तो विचार करू लागला की अखेरीस आपण एक निष्ठावंत चर्च भक्त आहोत. तथापि ही आशा फार काळ टिकली नाही, कारण डॉक्टरांनी त्याला म्हटलं की ज्याच्या धार्मिक निष्ठा चांगल्या असल्या तरी त्याच्या बाबतीत या निष्ठेतून आवश्यक मूलगामी आध्यात्मिक अनुभव प्राप्त होण्याचा संभव नाही. आमचा मित्र ज्या भयानक पेचामध्ये सापडला तो हा की त्याच वेळी त्याच्या वाट्याला एक विलक्षण अनुभव आला की ज्यामुळे आम्ही वर म्हटल्याप्रमाणे त्याची स्वतंत्र माणूस म्हणून परिणिती झाली. आमच्या परीने आम्हाही एखाद्या बुडत्या माणसाच्या एकांताने त्याच्या
प्रकारचा सुटकेचा मार्ग शोधून काढण्याचा प्रयत्न केला. त्या मार्गावर प्रथम जी आधाराची काडी वाटली तो प्रेमळ आणि प्रभावी असा देवाचा हात होय असे आम्हाला आढळून आले. नवे जीवन आम्हाला आढळून आले. नवं जीवन आम्हाला देण्यात आलं आहे किंवा तुम्हाला आवडत असेल तर फलदायी होणारा जीवनाचा मार्ग आम्हाला प्राप्त झाला आहे असे आम्ही म्हणू. विख्यात अमेरिकन मनोवैज्ञानिक विल्यम जेम्स यांचे व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्सेस या आपल्या पुस्तकात लोकांनी ज्या असंख्य मार्गांनी परमेश्वराचा शोध घेतला आहे त्याचं दिग्दर्शन केलेलं आहे. श्रद्धा ही एका विशिष्ट मार्गानेच प्राप्त करता येते असं कोणाला पटवून देण्याची आमची इच्छा नाही. आम्ही जे शिकलो, पाहिलं आणि याचा अनुभव घेतला त्याचा जर काही अर्थ असेल तर तो हाच आहे की आपण सर्व, मग ते कोणत्याही वंशाचे, पंथाचे, रंगाचे असोत, एका चैतन्यमय निर्मात्याची लेकरं आहोत. ज्याच्याशी आपली इच्छा असली आणि आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा तयार असलो तर साध्यासुध्या आणि समजूतदार अटींवर आपल्याला संबंध प्रस्थापित करता येईल. ज्यांचे आधीचे धार्मिक संबंध असतील त्यांना आपल्या श्रद्धा आणि धार्मिक आचार यांच्यात यामुळे व्यत्यय येईल असं वाटण्याचं मुळीच कारण नाही. अशा प्रश्नांच्या बाबतीत आमच्यामध्ये कोणताही संघर्ष नसतो. व्यक्ती म्हणून आमचे सभासद कोणत्याही धार्मिक संस्थांची स्वतःला जोडून घेतात याच्याशी आम्हाला काहीही कर्तव्य नाही. हा सर्वस्वी व्यक्तिगत प्रश्न आहे आणि प्रत्येकाने पूर्वीची संबंध किंवा आजची निवड यांच्या पार्श्वभूमीवर या बाबतीत स्वतःचा निर्णय घ्यायचा आहे. आमच्यापैकी सर्वजण धार्मिक संघटनात सामील होत नाहीत, पण बहुशा अशा सभासदत्वाचा आम्ही स्वखिशवीने स्वीकार करतो. पुढील प्रकरणात मद्यासक्तीबद्दलचे आमच्या मताप्रमाणे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर अज्ञेयवाद्यांना उद्देशून एक प्रकरण लिहिण्यात आले आहे. पूर्वी जे या वर्गात मोडत असत ते आता आमचे सभासद झालेले आहेत. आश्चर्य असं की अशा निष्ठा आध्यात्मिक अनुभवात फार मोठे अडथळे आणतात असं आम्हाला दिसत नाही. यापुढे आम्ही सन्मार्गावर कसे आलो याबद्दल अत्यंत स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आलं आहे. त्यांच्यानंतर 42 व्यक्तिगत अनुभव दिलेले आहेत. प्रत्येक व्यक्ती तिच्या व्यक्तिगत कहाणीतून, स्वतःच्या भाषेत व स्वतःच्या दृष्टिकोनातून परमेश्वराशी कोणत्या मार्गाने नाते प्रस्थापित केलं ते सांगते. त्यातून आमच्या सदस्यत्वातील विविधतेचे चित्रही दिसते व त्यांच्या जीवनात प्रत्यक्षात काय घडले याची सुस्पष्ट कल्पना येते. स्वतःची स्थिती दाखवणारे हे वृत्तांत वाईट अर्थाने कुणीही घेणार नाही अशी आम्ही आशा बाळगतो. मदतीची अतिशय गरज असलेले अनेक स्त्री पुरुष मद्यपी ही पृष्ठ वाचतील आणि आम्हाला आशा वाटते आणि आमची खरी परिस्थिती व आमची समस्या मोकळेपणाने पुढे मांडल्यावरच, होय, मी सुद्धा त्यांच्यातलाच एक आहे, मला सुद्धा हे जीवन, हा मार्ग मिळायलाच हवा असं म्हणण्यासाठी ते प्रवृत्त होतील असा आमचा विश्वास आहे.